आजमत माझं सरकारच्या माध्यमातून आपण पोहोचलोय कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघात। आता आपल्यासोबत उमेदवार आणि उमेदवारांचे प्रतिनिधी आहेत। बीएसपी कडून दयानंद किरतकर आहेत, उमेदवार स्वतः, आणि राजेश कदम आहेत मनसेचे प्रतिनिधी। उमेदवारांचे उमेश पाटील आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडनं, आणि अनिल चौधरी आम आदमी पार्टी, आणि नरेश मस्के शिवसेनेचे प्रतिनिधी म्हणून इथे आलेले आहेत। या प्रत्येकांना आपण प्रश्न मतदारांचे घेणार आहोत। मतदारांच्या नेमक्या मागण्या काय आहेत आणि मतदारांना यांच्याकडून अपेक्षा काय आहेत, आपण सुरुवात करूया। पहिला प्रश्न तुम्ही। प्रशांत गणेश्वर, कल्याणचा रहिवासी। कल्याणची जी डेव्हलपमेंट आता तुम्ही बघताय, गेल्या खूप वर्षांमध्ये कल्याणचा जो विकास झालेला आहे तो खूप झपाट्याने झालेला आहे। त्यामुळे कल्याणचा जो मूळ प्रश्न जो आहे तो ट्रेनच्या संबंधात आहे। तर कल्याण स्टेशनवरून जास्तीत जास्त ट्रेन CSTला सोडण्यात यावं, हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, कल्याण स्टेशन 1 नंबर प्लॅटफॉर्मच्या बाजूला भरपूर गर्दुल्ले उभे असतात, तिथे पोलीस लॉ अँड ऑर्डर अजिबात मेंटेन नाही असं मी म्हणतोय। कारण मी जेव्हा पण बघतो तेव्हा गर्दुले लोक तिकडे उभे असतात, बाहेर प्रॉस्टिट्यूशन एकदम रास फिरतात, कोणाचंच लक्षच नसतं तिकडे। या ठिकाणी पहिल्यांदा त्यांनी मान्य केलेलं की कल्याण शहराचा विकास झपाट्याने झालेला आहे, आणि त्यांनी जो मुद्दा मांडलेला खरंच आम्हाला आनंदाने सांगावंसं वाटतं की या ठिकाणी शिवसेना, भाजपा आणि RPI युतीची सत्ता आहे, आणि त्यामुळे कल्याणचा विकास अतिशय चांगला झालेला आहे। आणि लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न तर नक्कीच आहे, कारण तुम्ही या ठिकाणी जी स्त्री आपलं मंगळसूत्र पण सुरक्षित ठेवू शकत नाही आहे, त्या तिला ते लपून घालून यावं लागतं। पूर्णपणे कायदा आणि सुव्यवस्था ढासळलेले, आणि त्याला पूर्णपणे राज्य शासन जबाबदार आहे। 15 डब्याचा रेल्वेचं फक्त नावाला आल्या, किती फेऱ्या वाढवल्या रेल्वेच्या फेऱ्या, रेल्वेच्या इथे टर्मिनस बनवणार, हा किती वर्षांपूर्वीचा प्रश्न होता, अजून तो अस्तित्वात आलेला नाहीये। खासदार आनंद परांजपेंच्या माध्यमातून जवळपास प्रत्येक रेल्वे स्टेशनवरून दुपटीनं गाड्यांची संख्या वाढलेली आहे। आपण ते मागच्या 5 वर्षापूर्वीची किती संख्या होती, आता किती संख्या, ही तपासून बघा। 1 लाख लोकसंख्येमागं गुजरातमध्ये 625 गुन्हे दाखल आहेत, 625 अशा अत्याचाराच्या घटना आहेत, त्याच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रामध्ये 94 आहेत। आणि याचा अर्थ असा आहे की गुजरातमधला कायदा आणि सुव्यवस्थेच्या तुलनेमध्ये जवळपास कितीतरी पटीनं कायदा आणि सुव्यवस्था महाराष्ट्राची चांगली सन्माननीय R. रावांच्या नेतृत्वामध्ये चांगली आहे। तुमची आमची भगिनी स्टेशनवर फक्त एकटीला आपली वाट बघायला उभी करा, तिच्याकडे कुठल्या दृष्टिकोनातून, हे परप्रांतातून आलेली लोक कुठल्या दृष्टिकोनातून आणि काय, आम्ही पकडून दिले अशा लोकांना जे अनैतिक गैरव्यवहार करतात। पण कायदा काय, 300 रुपयाची पावती पोलीस फाडतात आणि त्या महिलेला परत व्यवसाय करायला सोडून देतात। राजसाहेबांच्या जेवढे कन्स्ट्रक्शनचे साईट चालू आहेत, त्या कन्स्ट्रक्शनच्या साईटवर वेगवेगळे परप्रांतीय त्या ठिकाणी काम करतात, त्यांच्या साईट, त्यांच्या हॉटेल्सवर परप्रांतीय काम करतात। कल्याण डोंबिवलीचा विकास लगेच त्यांनी उचलून धरला, विकास झाला। विकास कुठला झाला? अनधिकृत बांधकामांचा विकास यांच्या राज्यकाळात झालेला आहे। तुम्ही नुकतंच बघितलं असेल, कालच शिवसेनेचे एक नगरसेवकांना अनधिकृत बांधकामासंदर्भात लाच घेताना पकडलं गेलं। तुम्ही मराठीचा मुद्दा घेऊन बोलता आणि एका गुजराती माणसाला पंतप्रधान करायला चाललेला आहात, मराठी माणसाच्या बद्दल बोला ना। सर्वसामान्य जन जो प्रवासी आहे रेल्वेचा, त्याला जाऊन तिथे विचारावं की तुम्ही या रेल्वेचा प्रवास तुमचा सुखकारक आहे का, सकाळी जाताना तुम्ही आनंदात आणि जाता आणि आनंदात घरी येता का, हा प्रश्न माध्यमांनी विचारावा। आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा आणि माहिती मला द्यायची आहे की रेल्वेच्या मिळणाऱ्या रेव्हेन्यूतून आमच्या देशाचं डिफेन्स आणि मिलिटरी चालतं। मग आज 80 लाख लोक जे प्रवास करतात, त्याचा त्याचा सुविधाचा विचार आजपर्यंत आमच्या या सरकारने केलेला नाही आहे। शिक्षिका या नात्याने मी प्रश्न विचारते, गेले 2 महिने झालं शिक्षक आमचे BLOच्या कामासाठी जात आहेत, इलेक्शनच्या कामासाठी जात आहेत, फोटो वाटप करण्यासाठी, चिठ्ठ्या वाटप करण्यासाठी घरोघरी जात आहेत। तर मुलांना शाळा सोडून, परीक्षेचा कालावधी असून मुलांना सोडून आम्ही घरोघरी फिरतो आहोत। तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे। तर ही कामं शिक्षकांना कृपया देऊ नयेत अशी माझी विनंती आहे। ज्या कामाचा पगार घेतोय ना, तर तीच कामं फक्त आम्हाला करू द्या। जो शिक्षक पुढचा पिढी घडवणार आहे, त्याला तुम्ही 30 आणि 35 हजार रुपये पगार, 20 आणि 25 हजार सरकारी पगार आहे, त्याची पगाराची स्केल वाढवलं पाहिजे। राज्य सरकारचं शैक्षणिक धोरण जे अतिशय चुकीचं आहे, त्यामुळे शिक्षकांना हा न्याय मिळालाच पाहिजे। पुढे विधानसभेच्या निवडणुका आहेत, त्यावेळेस तरी किमान त्यांच्यावर तशी वेळ येऊ नये, याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे युवक संघटनेचा मी महाराष्ट्राचा अध्यक्ष देखील आहे। या शिक्षकांच्या बाजूने आम्ही ठामपणे उभं राहू, हवं पडलं तर आम्ही त्यांच्यासाठी संघर्ष देखील करू, कारण शिक्षकांना शिक्षकांचं काम करू द्यावं। निवडणूक आयोगाने याच्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी। निवडणुकीपुरती बोलायचं झालं तर निवडणुकीच्या त्यांना कामं लावलेली आहेत, परंतु पल्स पोलिओ, TB इतर सुद्धा त्यांना अनेक काम कार्यालय लावायचं मुलांपासून। निवडणूक आयोग हा स्वतंत्र असतो, पण एवढे वर्ष तुमच्या हातात, तुम्ही का नाही केलं? आता तुम्ही आश्वासन देताय स्वतंत्र असतो, निवडणूक आयोग स्वतंत्र असतो ना। निवडणूक आयोगाला माणसं शासनाने उपलब्ध करून द्यायची असतात।
6वा वेतन आयोग देणारं देखील आमचं सरकार होतं आणि 7वा वेतन आयोग सुद्धा आता नेमलेला आहे आणि 7वा वेतन आयोगानुसार पूर्वीच्या काळामध्ये शिक्षकांना 4 आणि 5 हजार पगारी होत्या. आज शिक्षकांना नाही तुम्ही तर म्हणता ना काय अहो सरकारचं काम आहे. मग मुंबईची असू द्या, कल्याणची असू द्या, आज लोकांना पिण्याचं पाणी मिळतंय. ते आज इतकी लोकसंख्या वाढून सुद्धा अहो पिण्याचा पाण्याचा प्रश्नाचा मुद्दा उपस्थित केला. पिण्याच्या पाण्याचा मुद्दा उपस्थित केला ते सांगतोय. तुम्हाला जर पुरावा असेल तर तुम्ही बोला. भ्रष्टाचार ऐका, कुठेही पुरावा तुमचा मिळालेला नाही. पुराव्याशिवाय बोलण्याला अर्थ नसतो. माझा बीजेपी आणि सेनेला प्रश्न आहे. शासनाकडनं 1400 कोटी रुपये मंजूर झाले, तरी आज 15 वर्ष झाले तुमची सत्ता आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये. काय केलं तुम्ही त्याच्यासाठी? आम आदमी पार्टीला दुसरा प्रश्न आहे. सत्ता मिळाली ना दिल्लीमध्ये, मग राजीनामा का दिला? याचं उत्तर द्या. पूर्ण सत्ता आली होती, आता मध्ये राजीनामा का दिला? ब्ल्यूप्रिंट कधी साजेवर होणार मनसेची? कधी होणार? 2009 मध्ये डिक्लेअर केलं होतं ना. या कल्याण लोकसभेमध्ये सगळ्यात जास्त अनधिकृत बांधकाम असेल की ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचा आमदार आहे जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या आशीर्वादाने पूर्णपणे अनधिकृत बांधकाम चालू आहे. हे मी या ठामपणे इथे सांगेन. तेव्हा सत्ता दिलेली असली, पाठिंबा दिलेला असला तरी पण ती सरकार चालवू देत नव्हते. जेव्हा लोकपाल बिल पास करण्याची, लोकायुक्त बिल पास करण्याची वेळ आली तेव्हा दोन्ही पक्ष एकत्र झाले, त्यामुळे सरकार सोडावी लागली. हम लोगों को 50% रिजर्वेशन बोला गया है, क्या हम लोगों को 50% मिला है? हमारे मुंह में एक चॉकलेट दिया है कि वो खाओ, पर मुझे नहीं लगता वो चॉकलेट है कभी खत्म होने वाली. वो एक च्युइंगम है, कभी खत्म नहीं होगी. पवार साहेबांनी, या महिलांना मी सांगू इच्छितो की पवार साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पहिल्यांदा 30% आरक्षण दिलं. 50% आरक्षणाची मागणी सुद्धा पवार साहेबांनी केली होती महाराष्ट्रामध्ये. 50 स्थानिक स्वराज्य संस्था, वही बोल रहा हूँ. प्रिया दत्त अकेले आज क्यों खड़ी है? प्रिया दत्त बाकी जगह पे भी है ना. महिलांच्या बाबतीत कुणी कुणाला श्रेय घेऊ नये आणि देऊ नये, कारण हिंदू कोड बिलामध्ये त्याची तरतूद आहे. ते ओपन करून बघा. मतदारांचे प्रश्न नेमके बाजूला जात आहेत, पण मतदानाच्या दिवशी जाऊन आपण आपला हक्क बजावणं हे आपलं कर्तव्य आहे. यापुढे उमेदवार कोणता निवडायचा हे मात्र मतदारांच्या हाती आहे. ब्रेक नंतर परत भेटू. आता कल्याण लोकसभा मतदारसंघातल्या अंबरनाथ शहरामध्ये जो हा रस्ता तुम्ही पाहताय, हा रस्ता या फक्त काही अंतरापुरता निमुळत आहे. बाकी त्या बाजूला आणि या पुढच्या बाजूला हा चौपदरीकरणापर्यंत येऊन ठेपलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई पुणे मार्ग जो पनवेल मार्गे आपण तिकडे जातो त्याला हा कुठेतरी समांतर रस्ता आहे जो पुढे जाऊन त्याच मार्गाला मिळतो. या रस्त्यावरती 5 सरकारी कार्यालय आहेत. तिथे MSCB आहे, तहसील कार्यालय आणि त्या पुढे नगरपालिका देखील आहे. काही महत्त्वाच्या हायस्कूल्स, कॉलेजेस देखील या रस्त्यावर आहेत. मात्र अजूनही हा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित आहे. यावेळच्या निवडणुकीत प्रत्येक पक्षाचा उमेदवार हा रस्ता पूर्ण करण्याचा दावा करतोय. जिला अधिकारी कार्यालय की वजह से ये रास्ता रुका हुआ है. उसका कारण ये है कि हमारे 300 जो व्यापारी है, 300 व्यापारी उच्च न्यायालय में गए. उच्च न्यायालय ने आदेश दिया है जिला अधिकारी को कि ये रास्ते का जितना भी है यादी बनाए, यादी तैयार करके, अधिकृत यादी तैयार करके और वो जो है पेश करें और उनको जो है पुनर्वसन होना चाहिए. हमारे गणेश नायक ने जो है 2 बार मंत्रालय में मीटिंग ली. आनंद प्रांशपे के कहने पे उन्होंने भी लेटर दिया था कि ये जो रास्ता है ये 70 फुट का होना चाहिए करके. तो लेटर देने के बाद में गणेश नाइक के साथ मीटिंग हो गई. गणेश नाइक ने 2 बार मंत्रालय में मीटिंग लिया और मंत्रालय में मीटिंग लेने के बाद उन्होंने ये कहा है कि MMRDA के अधिकारी, अंबरनाथ नगर पालिका के मुख्य अधिकारी, ये सभी उसमें उपस्थित है. उनको ये आदेश दिया की पहिले पुनर्वसन करो. इतका रस्ता वर्षभराला मान्यता मिळाली, अजूनही प्रलंबित आहेत आणि प्रत्येक पक्षाचा उमेदवार म्हणते की आम्ही हे काम पूर्ण करू. ही रस्त्याची मान्यता 2 वर्षापूर्वी मिळालेली आहे, पण गेल्या वर्षभरापासून याच्यामध्ये राजकारण फार जोरात चालू झाले. राजकीय सर्वच पक्ष, कुठल्या पक्षाचं नाव घेणं इलेक्शन आहे, परंतु राजकीय पक्षाच्या कुठल्याही याला या रस्ता रुंदीकरणामध्ये काही इंटरेस्ट नाही. या राजकीय दबावामुळे किंवा व्यापाऱ्यांच्या काही अडचणी आल्यामुळे राजकीय लोकांनी फक्त एक 1200 या 1500 व्यापाऱ्यांसाठी 3 लाख लोकांना वेठीस धरलेलं आहे. तर याच्यातून ठीक आहे व्यापाऱ्यांचं पुनर्वसन व्हावं, पण ते कसं व्हावं हे राजकारण्यांनी सोल्युशन काढलं पाहिजे आणि नंतर रस्त्याचं काम पूर्ण करायला पाहिजे. पण बघते की हे सगळे व्यापारी जे आहेत, जरी समजा हे गाळे काढायचे असतील तरी विकासाला त्यांचा विरोध नाही आहे. होणारं काम वेळेत पूर्ण करा इतकीच मागणी आहे. पण विकासाच्या वर्गणा करून जाहीरनाम्यातनं आश्वासनं देऊन फक्त थांबण्यापेक्षा जो कोणी आता यापुढे काम करेल त्यालाच कदाचित ही माणसं मतदान करतील अशी तरी भावना आहे. विसरू नका, कामं करा, हेच त्यांचं सांगणं आहे. ब्रेक नंतर परत.
अंबरनाथ रेल्वे स्टेशनवरती मी आत्ता उभा आहे. हा कल्याण लोकसभा मतदारसंघातला एक भाग आहे. माझ्या पाठीमागचा ब्रिज तुम्ही बघू शकता, अत्यंत निमुळता. त्या समोरच्या बाजूला झालेला मोठा ब्रिज मात्र तिथे आधार वरती झाला नसल्यामुळे लोक त्याचा वापर करत नाहीत आणि सगळेच लोक या मार्गाने या ब्रिजवरून वरती येतात, त्या पुलावरून वर येतात. 2 गाड्या जर एकत्र या प्लॅटफॉर्मला येऊन लागल्या तर एकदम गर्दी झाली तर लोकांना वर जाता पण येत नाही आणि त्यामुळं मग या निमुळत्या ब्रिजवरून पुढे जात असताना लोकांची दमछाक होते, गर्दी मोठ्या प्रमाणात होते. मात्र याचा अजूनही प्रशासनाला विचार मनात आलेला नाही की याचं करायचं काय. खरंच कामं पूर्ण केली आहेत खासदारांनी, बोर्ड तर प्रचाराचे लावलेले आहेत. रेल्वे प्लॅटफॉर्मचे प्रॉब्लेम्स म्हणजे इकडे टॉयलेट रूम आहे लेडीजकरिता, पण ते फक्त प्लॅटफॉर्म नंबर 3लाच आहे. 2ला आणि 1ला त्याची सुविधा बिलकुल नाही आहे. तुम्ही सांगा की 15 डब्याचं आश्वासन दरवेळेला निवडणुकीत दिलं जातं, मध्ये येऊन दिलं जातं. अंबरनाथपर्यंत येते गाडी 15 डब्याची? नाही अजून तरी करायला पाहिजे. करायला पाहिजे. खूप सकाळी खूप रेस्ट असतो, खूप म्हणजे खूप. सकाळी जावला जवळजवळ 10 वाजेपर्यंत लहान मुलांना घेऊन जाऊ शकतच नाही आपण. मुंबईला जाणारे भरपूर लोक कामाला जातात इथून. गाडीची फ्रिक्वेन्सी कमी असते, गाड्या पण वाढल्या पाहिजेत आणि जर चढणारा ब्रिज आहे वर चढतो आपण तरी ते खूप जुना ब्रिज आहे आणि चढताना लोकांना एकामेकाच्या टेकून धक्क्यातून चालायला लागतं. त्यामुळे काही लोक ब्रिज पास करून जातात, खाली पटरी पास करून जातात आणि बरेच ॲक्सिडेंट पण होतात. तर ते ब्रिज पण वाढवायला पाहिजे. इथे विद्यमान खासदारांनी एक मोठं होर्डिंग लावलं आहे आणि त्याच्यावर त्यांनी दिलेलं आहे अल्पसं केलं आहे, थोडंफार करतोय मात्र आणखी करायची गरज आहे. 5 वर्ष आपल्याला मिळाली होती, 5 वर्षात आपण फक्त म्हणतो अल्पसं केलंय, आता पूर्ण कधी करणार हा खरा मुद्दा आहे. इथंच थांबू, पहा फक्त IBN लोक.